हां उठले का? हां गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. हे बघा मी तुम्हाला आता सांगून देते. आता तुमची आई ना मला लगेच आवाज देईल किचनमध्ये आणि माझं डोकं खाईल की इतक्या उशिराने उठली. तर लगेच तुम्ही सांगायचं त्यांना की रात्रभर ती झोपली नाही, तिला तिचं पोटात दुखत होतं, तिला सारख्या उलट्या होत होता, हे सांगायचं. नाही तर तुमच्या आईचं ना दिवसभर माझ्या मागे कटारा 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 चालू आहे. हे बघा आता जेवायला सर्व बसले बाहेर, तुमची आई तुमच्या बहिणी, आणि तुम्ही आता जेवायला जाणार ना, लगेच तुम्ही मला विचारा तू जेवलीस का? मग मी बोलेन मी जेवू. मग तुम्ही लगेच बोलायचं चल लवकर जेवण कर, एवढं काम करते वेळेवर जेवण करत जा. म्हणजे कसं तुमच्या बहिणींना वाटायला पाहिजे हा आईला इम्पॉर्टंट देतो असं. समजलं ना? नीट ऐकायचं, नीट बोलायचं. काय नाराज बसली? म्हणजे नाराज नको बसू तर काय बसू? तुमच्या बहिणी 2 महिन्यापासून आले त्यांच्या पोरांना घेऊन. ते पोरांचं हागणं मुतणं सर्व मला बघावं लागतं आणि सर्व काम मी करते. त्या काहीच कामं नाही करत. तुमची आई तर कामाला हात लावत नाही. आणि बोलते तू का नाराज बसली? अख्खा दिवसभर नाराज, हात रिकामा राहत नाही. मग संध्याकाळी काय नाचत बसू का तुमच्या पुढे? मी तुम्हाला सांगून देते, आता तुमची आई तुम्हाला बोलेल की तुझ्या बायकोला साडी घालायला लाव. तर तुम्ही अजिबात साडी घालायचं सांगायचं नाही. लगेच बोलायचं माझी बायको अजिबात साडी घालणार नाही, तिला चालता येत नाही साडीवर, काम जमत नाही असं सांगून द्या. जर नाही सांगितलं ना तर तुमचं वाकामध्ये कसं करतो. हे बघा तुमच्या आई जर बोलली ना तुझ्या बायकोला पदर घ्यायला लावा, सरळ सांग. ती पदर घेतला ना तर तिला भाजी मिरची कमी जास्त होऊन जाईल आणि तूच बोलशील, कारण तिला पदरची आदत नाही. ते सरळ सांगून द्यायचं. नाही तर तुम्ही जर नीट बोलले नाही ना तुमच्या आई समोर, मग बेडरूम मध्ये बघा तुमची कशी गुन्हे करते. हे बघा मी तुम्हाला सांगून देते, आता तुम्ही बाहेर बसणार, तुमच्या आई तुमच्या बहिणी तुमच्या वडिलांजवळ तिथं बसणार ना, मी येईल तिथं जेवण काय बनवू असं. लगेच तुम्ही बोला की आज ना आपल्याला बाहेर जेवायला जायचंय. मग लगेच मी बोलत नाही बाहेरचं ना असं अनहायजेनिक असतं, घरातच बनवू आपण. तर तुम्ही बोलायचं नाही आज बाहेर खायचा मूड आहे, आज सर्व आपण बाहेर जेवायला जाऊ, हे बोलायचं तुम्ही. तर हे बोलले नाही ना मग तुमचं काही खरं नाही. समजलं ना? अहो ऐकलं का? हे बघा भाजीमध्ये ना माझ्याकडनं ना खूप मीठ पडलं आणि खूप खारड भाजी झाली, चुकून पडलं ते. पण आता तुमची आई ना लय राडा करणार आहे. तर तुम्हाला जर भाजी टाकायला दिली ना लगेच तुम्ही बोला अरे अरे अजिबात खारट नाही, अजिबात खारट नाही, त्याच्यात अजून मीठ टाकायला पाहिजे होतं असं बोला तुम्ही. जर असं नाही बोलले ना मग तुमचं काही खरं नाही. बघून घ्या तुम्हाला कसं नाही घेत. समजलं ना? अहो आज आपण बाहेर फिरायला जाऊया ना. आईला विचारणार का? आईला विचारणार? तुमची आई कधी होकार देते का? कधी पाठवते का? नाहीच बोलणार. घ्या विचारा जा, तुम्हाला लई आवड विचार. काय विथ फॅमिली? अख्खी फॅमिलीला घेऊन जायचं? तिला काय सत्यनारायणची पूजा आहे का? कशाला फॅमिली पाहिजे? आपण जातोय ना दोघं, आपण दोघंच जायचं, फॅमिलीला नाही. अख्खा जाऊन सांगून या की प्लॅन कॅन्सल, बाहेर जायचं नाही. आम्ही पण नाही जात आणि तुम्ही पण नाही. जा लवकर. नाही गेले ना बाहेर मग बघून घ्या. आता मग तुम्ही जर बाहेर नाही गेले ना मी असा राडा करत ना मग तो राडा मग तुमच्याकडनं आवरला जाणार. सांग आम्ही फिरायला जा, तुम्ही पण विथ फॅमिली पाहिजे.